नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल वीर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेवटच्या सेशनमध्ये आपण पॉवर्टीचा पहिला भाग बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण गरिबीची व्याख्या पूर्वी काय होती, नंतर कशी बदलत गेलेली आहे, तसंच युनायटेड नेशनची डेफिनेशन काय आहे, वर्ल्ड बँकेची डेफिनेशन काय आहे, ज्याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चनसुद्धा येऊन गेलेले आहेत। जर तुम्ही ते सेशन पाहिलेलं नसेल तर एकदा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहून घ्या। गरिबी या चॅप्टरवरतीचं पहिलं सेशन, पहिला पार्ट, ओके। आणि त्याच्यानंतर आपण भारत सरकारनं जे अपॉइंट केलेले वर्किंग ग्रुप्स आहेत त्याची देखील आपण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये घेतली होती, गौरव दत्ता आणि मार्टिन रॅव्हेलिन यांच्यापर्यंत, जी चालू झाली जे.बी. मिन्हासपासून। तर मित्रांनो, आता आपल्याला त्याच्या पुढचे कार्यालयीन अंदाज पाहायचे आहेत। कार्यालयीन यासाठी शब्द वापरतो आहे कारण की हे जे वर्किंग ग्रुप्स आहेत हे प्लॅनिंग कमिशनने इस्टॅब्लिश केले होते, आणि जी आपण म्हणतो जसे आपण लहानाचे मोठे होत गेलेलो आहोत, जे क्रायटेरिया आपण गरिबीचे ऐकत गेलेलो आहोत ते काहीसे यांनी सांगितलेलेच होते, ओके। आपल्यासाठी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत। परंतु या सगळ्यांचा अभ्यास चालू करण्याच्या आधी आपल्याला 7व्या वित्त आयोगाचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं। आता वित्त आयोग किंवा आपण फायनान्स कमिशन म्हणतो, फायनान्स कमिशन ऑफ इंडिया, आपल्या संविधानातील कोणत्या आर्टिकलमध्ये फायनान्स कमिशनसाठी प्रोव्हिजन केलेले आहे? लेक्चर पॉज करून तुम्ही कमेंटमध्ये आन्सर देऊ शकता जर तुम्हाला माहीत असेल तर, ओके। तर भारतामध्ये फायनान्स कमिशनसाठीचं आर्टिकल आहे आर्टिकल 280। आर्टिकल 280मध्ये भारतामध्ये राष्ट्रपती प्रत्येकी 5 वर्षाला एक वित्त आयोगाची स्थापना करतील असं सांगितलेलं आहे। आता हे जे फायनान्स कमिशन आहे, जे पूर्ण भारतासाठी एक फायनान्स कमिशन आहे, ज्याची स्थापना राष्ट्रपती करतात, प्रत्येकी 5 वर्षाला करतात। आता ह्याचं मेन काम काय असतं की केंद्र सरकारकडे जी रेव्हेन्यू आलेला आहे, जो पैसा आलेला आहे तो राज्यांमध्ये कसा विभाजित केला पाहिजे, आणि फक्त पैसाच नाही तर राज्याला रेव्हेन्यूची शक्ती, ताकद, पॉवर ही किती प्रमाणात दिली पाहिजे हे सुद्धा फायनान्स कमिशन सांगतो। तर 7th फायनान्स कमिशन, वित्त आयोग, 7वं वित्त आयोग यानं सुद्धा पॉवर्टी मेजरमेंटसाठी त्यावेळेस प्रयत्न केले होते। त्यांनी 6 क्रायटेरिया निश्चित केले होते, ज्याच्यामध्ये फर्स्ट होतं आरोग्य, सेकंड होतं शिक्षण, एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे, ते क्रायटेरिया आपल्याला लक्षात असले पाहिजे। थर्ड आहे प्रशासकीय सेवा, ज्यासाठी आपण सर्वजण तयारी करत आहोत, ओके। फोर्थ आहे रस्ते सुविधा, आणि द लास्ट 5th आहे पाणी व स्वच्छता, and the last one is समाज कल्याण, ओके। दिसत नसेल तर सांगतो, समाज कल्याण हा 6वा आहे। आता हे 6 क्रायटेरिया आहेत, आरोग्य, शिक्षण, प्रशासकीय सेवा, रस्ते सुविधा, पाणी व स्वच्छता आणि समाज कल्याण। आता हे जे 6 क्रायटेरिया आहेत हे मोजले कसे, कारण की आत्तापर्यंतची सगळ्यात रिव्होल्युशन, क्रांतिकारी अशी पद्धत होती। तर 7th फायनान्स कमिशन, वित्त आयोग काय म्हटलं की राज्य म्हणजे आपली जी राज्य सरकारे आहेत, राज्य सरकारे ही नागरिकांवरती खर्च करतात, बरोबर की नाही, आणि ह्या खर्चातून आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात। आरोग्य आपल्याला राज्य देतं, शिक्षण, आता हे तुम्हाला सांगितलं कन्झ्युमर सर्व्हिस असलं तरी आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं, भारतासारख्या देशामध्ये हे आपले राज्य सरकार आपल्याला प्रोव्हाइड करतात। तर आरोग्यावरती जो पैसा खर्च केला तो, शिक्षणावरती, प्रशासकीय सेवा, रस्ते, पाणी आणि समाज कल्याण। तर या गोष्टींचे लाभ किती टक्के लोकांना मिळतात आणि किती टक्के लोकांना मिळत नाहीत? तर जेवढ्या टक्के लोकांना या गोष्टींचे लाभ मिळणार नाहीत ते गरीब, बघा किती रिव्होल्युशनरी कंडिशन। आतापर्यंत आपण पॉवर्टीच्या डेफिनेशन बघत होतो, त्याच्यामध्ये आपलं इन्कम, आपली कॅलरी या गोष्टीने मोजलं जायचं, पण फॉर द फर्स्ट टाईम इथे काय मोजलं गेलं, इथे मोजलं गेलं की राज्य तुमच्यावर जे खर्च करत आहे आणि त्याच्यामध्ये जे नागरिकांना मिळत नाही, मग याच्यामध्ये मिळत नसल्यावर त्याच्यामध्ये नागरिकांची चुकी आहे का? ह्याच्यामध्ये चुकी आणि ह्याच्यामध्ये कमतरता असणार कोणाची? राज्याची, जे राज्य तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाही। जस्ट इमॅजिन, ही पद्धत जर आपण प्रत्येक वर्षी किंवा आत्तापर्यंत जर मेजरमेंट करत असतो तर आत्तापर्यंत शासनानं किती चेंजेस केले असेल? शासन काही चेंजेस करत असं नाही, शासन चेंजेस करत आहे, आपल्याला चांगल्यातलं चांगलं प्रशासन देण्यासाठी आपल्याला तो प्रयत्नशील आहेच, परंतु जेव्हा त्याच्या कमतरता दिसू लागली असते ते पण खूप वास्ट पद्धतीनं, तर शासनानं आणखी जास्त आपण ड्रास्टिकली पाऊल त्याच्यावरती उचलताना आपल्याला दिसलं असतं। कारण त्याच्यामध्ये काय, शासन आपल्याला हे सगळं देत आहे, आणि जर आपण गरीब आहोत याचा अर्थ शासनाकडून आपल्याला ते मिळत नाही, मग शासनानं ते आणखी कसोटीनं देण्याचा प्रयत्न केला असता। तर ह्या 6 गोष्टी याच्यामध्ये काउंट केल्या गेल्या होत्या, आणि याच्यावरती त्यांना
70-71मध्ये जी पॉवर्टी आढळली ती आढळली पूर्ण भारतामध्ये 52%, ज्याच्यामध्ये ह्या 52%मध्ये ग्रामीण भागात होती 53% पॉवर्टी आणि शहरी भागात होती 51% पॉवर्टी, आणि दोघांचा ॲव्हरेज 52%. ही पॉवर्टी फायनान्स कमिशन आढळली. परंतु ह्या पद्धतीला पुढे स्कोप आपल्याला जास्त मिळालेला दिसत नाही. ठीक आहे, ते फायनान्स कमिशनची एक पद्धत होती. आता वापस आपण जे आपले जे पंचवार्षिक योजना आहे, आपलं जे प्लॅनिंग कमिशन आहे, त्यांनी अपॉइंटमेंट केलेले हे जे गट आहेत त्यांचा आता आपण अभ्यास करूया. तर मित्रांनो, पहिला आपल्याला अभ्यास ग्रुप बघायचा आहे अलग गट, अलग समिती. आता नावामध्ये अलग आहे, नाव अलग आहे, पण जस्ट लक्षात आणणे तुम्हाला सांगतो, अलग नाव आहे तर काही ना काहीतरी अलग होणार. याच्या आधी आपण बऱ्याचशा पॉवर्टीचे कमिटीज बघितल्या, ज्याच्यामध्ये कॅलरीजवरती, इन्कमवरती आपण पॉवर्टी मोजताना आपल्याला दिसलेलं आहे, किंवा दोन्हींवरती किंवा ग्रामीण शहरी भागाला डिवाईडसुद्धा केलेला आहे. परंतु अलग म्हणजे काय होणार आता, तर अलग समितीनं भारतामध्ये गरिबीच्या मोजणीमध्ये फर्स्ट टाईम आपल्या पॉवर्टी बास्केट, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, गरिबीची टोपली, ही संकल्पना घेतली. आणि त्याच्यामध्ये एकच घटक ठेवला, तो म्हणजे अन्न. आता सध्या आपल्या गरिबीच्या टोपलीमध्ये 5 घटक आहेत, सी रंगराजन यांनी जे दिलेले आहे. आज आपली जी पॉवर्टी मोजली जाते ती सी रंगराजन यांच्या समितीनुसार मोजली जाते. पण त्यावेळेस अलग समिती त्यांनी काय केलं, पॉवर्टी बास्केटची एक आपल्याला कन्सेप्ट दिली, एक टोपली असली पाहिजे. आता बऱ्याचशा वेस्टर्न कंट्रीजमध्ये हेच यूज केलं जातं, पॉवर्टी टोपली आपण ज्याला म्हणतो, गरिबीची टोपली यूज केली जाते, पॉवर्टी बास्केट. आणि त्याच्यामध्ये काही घटक टाकले जातात. ते घटक ज्यांना मिळत नाहीत ते गरीब, आणि ज्यांना मिळतात ते अबव पॉवर्टी लाईन. तर आपल्या भारतामध्ये सुद्धा ही जी सिस्टम आहे ती इंट्रोड्यूस केली गेली पॉवर्टी बास्केटची. आणि याच्यामध्ये त्यांनी फक्त एकच घटक ठेवला सुरुवातीला, अन्न. मग तुम्ही म्हणाल एवढं चेंजेस काय त्याच्या, पूर्वी पण आपण कॅलरीने मोजायचो, इन्कमने मोजायचो, व्हॉटेवर काही का असं ना, परंतु तो अन्न आता कशामध्ये ठेवला गेला, बास्केटमध्ये ठेवला गेला. ते महत्त्वाचं आहे. आणि मग त्यांनी काय केलं, हे अन्न म्हणजे आपण मोजणार कसं, तर अन्न पैशाने मोजू शकतो, अन्न आपण कॅलरीने मोजू शकतो. यांना दोन्ही मेथड लावल्या. अलग समिती आहे, अलगच करणार. त्यांनी मेथड काय लावली, इथे म्हटले की ग्रामीण भाग रुरल असेल आणि इकडे असेल अर्बन, तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला लागतील 2400 कॅलरी आणि अर्बन भागामध्ये आपल्याला लागतील 2100 कॅलरी प्रतिदिन. हा त्यांनी क्रायटेरिया दिला. आणि हे 2400 कॅलरी ग्रामीण भागात आपल्याला लागतात 49 रुपये प्रति महिना. आणि हे शहरी भागात 2100 कॅलरी घ्यायचे, शहरी भागात वस्तू महाग असतात, तर आपल्याला लागतात 56.54 रुपये प्रति महिना, प्रति मंथ. म्हणजे बघा, 2400 कॅलरी ग्रामीण भागात असल्यामुळे कमी, आणि शहरी भागामध्ये ते जास्त पैशामध्ये आपल्याला लागतात. आणि यानुसार त्यांनी काय केलं, गरिबीचं मेजरमेंट केलं. आता अलग समितीनंतर आपण बघणार आहोत लकडावाला समिती. तर याच्यामध्ये ॲज इट इज जे अलग समितीनं पॉवर्टी बास्केटची कन्सेप्ट ठेवली होती तीच ठेवली गेली पॉवर्टी बास्केट. त्याच्यामध्ये एकच घटक ठेवला गेला, तो म्हणजे अन्न. ओके, परंतु यांच्या काळामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्या किंवा यांनी आपल्या याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे चेंजेस केले. सगळ्यात पहिला चेंजेस केला म्हणजे प्राईजमध्ये वाढ केली. आता आपण इथे प्राईस बघितली, अलग समितीमध्ये किती होती, 2400 किलो कॅलरीसाठी 49 रुपये आणि 2100 कॅलरीसाठी 56 रुपये. पण ही अलग समिती होती 1979ची आणि लकडावाला समिती आहे 1989ची. म्हणजे दोन समितीमध्ये 10 वर्षाचा फरक आहे. आता ही अमाऊंट 10 वर्षामध्ये वाढली गेली पाहिजे की नाही, कारण की 10 वर्षापूर्वी एक गोष्ट ज्या पैशांना मिळते 10 वर्षानंतर ती खूप महाग मिळत असणार आहे, पैशांची व्हॅल्यू कमी झाली असणार आहे. तर ते चेंजेस फर्स्ट टाईम आपण म्हणू शकतो लकडावाला समितीनं काय केला, ॲडॉप्ट केला. आता ती प्राईस आता ती म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग. ग्रामीण भागासाठी हीच कॅलरी 2400 आणि 2100चा क्रायटेरिया, परंतु प्राईस आता वाढवलेली आहे. ग्रामीण भागासाठी ही प्राईस ठेवलेली आहे 211 रुपये 30 पैसे आणि तीच शहरी भागासाठी 274 रुपये 88 पैसे एवढी ठेवलेली आहे. मध्ये पॉईंट आहे, लक्षात ठेवा, 211 रुपये 274 रुपये, बस एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा वाढ कितीची झालेली आहे. इथे 50 रुपयाच्या आसपास होते लगभग, आता ते डायरेक्ट 4 पटीनं वाढलेले दिसतात आणि इथे सुद्धा लगभग 4 पटीनंच ते वाढले. चौपट वाढ फर्स्ट टाईम. लक्षात ठेवा, एवढी मोठी वाढ फर्स्ट टाईम कोणामध्ये झाली होती, लकडावाला समिती. लकडावाला समितीनं आणखी एक महत्त्वाची चेंजेस केलं,
तो म्हणजे काय, त्यांना CPIAL ही कन्सेप्ट आणि CPIIL या कन्सेप्ट दिल्या. आता मला सांगा तुम्ही ह्या कन्सेप्ट कुठे ऐकता? आज आपण कन्झ्युमर प्राईस इंडेक्स CPI, WPI ऐकतो की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या कन्सेप्ट दिसतील. तर CPIAL कन्झ्युमर प्राईस इंडेक्स ॲग्रिकल्चर लेबर आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्स इंडस्ट्रियल लेबर. आता हे काम कसं करतं? आता भारतामध्ये खूप सारे शेतकरी आहेत. असं समजा तुमच्यापैकी काही लोक शेतकरी आहेत आणि काही लोक इंडस्ट्रियल वर्कर्स आहेत. आता शेतकऱ्यांच्या गरजा वेगळ्या, त्यांना इनबिल्ट काही गोष्टी मिळतात, म्हणजे तद्वतच त्यांना काही गोष्टी मिळतात. इंडस्ट्रियल लेबर आहेत, शहरामध्ये लहान आहेत, त्यांना काही गोष्टी आता स्वतःहून मिळत असतील आणि काही गोष्टी त्यांना परस्यू करावं लागत असतील. म्हणजे दोघांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, दोघांना वेगवेगळी प्राईज मोजावी लागते. ग्रामीण भागात वेगळ्या गोष्टींसाठी वेगळी प्राईज मोजावी लागते, शहरी भागात वेगळ्या गोष्टींची गरज आहे त्यासाठी वेगळी प्राईज मोजावी लागते. म्हणजे फर्स्ट टाईम बघा, लोक भारतातलेच आहेत परंतु वेगवेगळ्या भागात राहण्याच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, तर पॉवर्टी पण वेगवेगळी असणार. आणि गौरवदत्त मार्टिन रावेल यांनी सांगितलं होतं हे करण्यासाठी. मग यांनी काय केलं की ॲग्रिकल्चर तुमच्या गरजा वेगळ्या आहेत त्याच्यासाठी एक इंडेक्स काढला आणि इंडस्ट्रियल लेबरसाठी, कारण की शहरी भागात औद्योगिक कामगार असतात, त्यांच्या गरजा वेगळ्या, त्यांना लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या, त्यांच्यासाठी जो इंडेक्स असेल तो वेगळा असेल. ग्रामीण भागात आहेत शेती करणारे लेबर लोक आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांना काही गोष्टी आयत्या मिळतात, काही लोक मिळत नाहीत, त्यांच्या गरजा वेगळ्या, त्यांच्यासाठी इंडेक्स वेगळा आहे, तो पण त्यांनी काढला. तर ही एक मोठी गोष्ट आपल्याला त्या काळात घडलेली दिसते. प्लस लकडावालांनी फर्स्ट टाईम राज्यानुसार स्टेट वाईज आपण ज्याला म्हणतो राज्यनिहाय आकडेवारी द्यायला सुरुवात केली. आणि हे सुद्धा कोणी सांगितलं होतं आपण बघितलेलंच आहे, गौरवदत्त आणि मार्टिन रावेल यांनी. तर राज्यानुसार सुद्धा आता आकडेवारी द्यायला सुरुवात केली गेली. तर ही होती अलग समिती, पॉवर्टी बास्केट, एकच घटक अन्न, कॅलरी आणि ग्रामीण शहरी भागाची आकडेवारी. ती आकडेवारी 4 पटीनं वाढवायचं काम लकडावाला समितीने केलं. प्लस त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, राज्यनिहाय आकडेवारी पण दिली आणि AL आणि ॲग्रिकल्चर लेबर आणि IL इंडस्ट्रियल लेबर या दोघांचा सेपरेट निर्देशांक दिला. ओके ना. आता आपल्याला पाहायचं आहे तेंडुलकर समिती. तर मित्रांनो, आपण अलग समिती बघितली, आपण लकडावाला समिती बघितली. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट साधर्म्य दिसलं की पॉवर्टी बास्केट ही कन्सेप्ट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे अन्न. पण आता जेव्हा आपण पुढे जाऊयात आणि 2009मध्ये आपण बघतो, आता 2009 बऱ्याच वर्षाचं अंतराल आहे आणि 21वं शतक आता सुरू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण 1989मध्ये 90व्या शतकामध्ये आपण दशकामध्ये आपण बघितलं होतं की लास्ट मेजरमेंट पॉवर्टीचं झालेलं आहे. आता 21वं शतक सुरू झालेलं आहे. LPG मॉडेल आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आपल्याच पद्धतीनं आपण म्हणू शकतो जगभरामध्ये पूर्ण जग ग्लोबलाइज झालेलं आहे. आपल्या गरजा काय, आपल्या समस्या काय, जगाच्या गरजा काय, जगाच्या समस्या काय, ह्या आता बदललेल्या आहेत आणि बदलत्या ट्रेंडनुसार आपल्या पॉवर्टीची डेफिनेशनसुद्धा बदलली पाहिजे. आता आपण सुरुवातीचा जो पहिला भाग होता आपल्या गरिबीचा, त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की युनायटेड नेशनची डेफिनेशन, वर्ल्ड बँकेची डेफिनेशन, किती साऱ्या गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहेत ना. आता बघा तेंडुलकर समितीनं काय केलं की ते म्हटले की आता काळ बदललेला आहे आणि फक्त अन्न या घटकावरती आपण पॉवर्टी मोजू शकत नाहीत. तर यांनी काय केलं, ॲज इट इज पॉवर्टी बास्केटची कन्सेप्ट ठेवली, पॉवर्टी बास्केट ठेवलं, पण त्याच्यामध्ये फक्त फूड, अन्न हा घटक नाही ठेवला. तर अन्नासोबत त्यांनी काय केलं, हेल्थ आणि एज्युकेशन या 2 गोष्टी ॲड केल्या. आता सिम्पली पहा की 1979चा कालखंड होता, कॅलरी होती आणि 2400 कॅलरी ग्रामीण भागासाठी 50 रुपयापर्यंत आपल्याला लागत होते. 10 वर्षानंतर ग्रामीण भागासाठी तीच कॅलरी 211, 4 पटीनं वाढलं. तर आता मला सांगा की आता फक्त अन्न घटक नाही, कॅलरी घटक नाही आहे, त्याच्यामध्ये हेल्थ आणि एज्युकेशन हे दोन्ही पण घटक आहेत. तर प्राईस कमी होणार की वाढणार? तर प्राईस आता खूप जास्त प्रमाणात वाढली पाहिजे, की जिथे फक्त अन्नासाठी 211 रुपये 10 वर्षांनी वाढलेत, आता इथे 10 वर्ष ऑलरेडी वाढलेत. तर इथं फक्त अन्नासाठी कमीत कमी 800 रुपये लागायला पाहिजे होते की नाही एका वर्षाला, एका महिन्याला, कारण की एका महिन्याला 211 रुपये हे 4 पटीनं वाढले होते याच्या, राईट. 10 वर्षात 4 पटीनं. तेच 10 वर्ष आपण इथे पकडलेले आहेत LPG वगैरे वगळता. तर आपण 4 पटीनं ठेवलं तर हे 200चे 800 रुपये होतात, बरोबर की नाही. परंतु इथे बघा काय झालं, इथे गव्हर्नमेंटनं काय केलं, आपल्या प्लॅनिंग कमिशननं, योजना आयोगानं, प्लॅनिंग कमिशननं 2011-12 याला काय वाढलं, आदर्श वर्ष मानलं किंवा स्थिर एक स्टेबल इयर मानलं आणि त्याच्यानुसार 2013-14ची पॉवर्टी मोजली.
आणि त्यासाठी या आर्थिक वर्षासाठी या बेस इयरसाठी त्यांनी प्राईस किती पकडली तर ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागासाठी 816 रुपये आणि अर्बन शहरी भागांसाठी तीच 1000 रुपये पकडली. आता ह्या आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायच्या कारण की ह्या आकडेवारी लेटेस्ट आहेत, कारण की आज आपण जी पॉवर्टी मोजतो ती सी रंगराजन यांच्या समितीनुसार मोजतो आणि त्याच्या जस्ट अलीकडची म्हटलं तर तेंडुलकर समिती आहे. तर याची आकडेवारी आपल्या लक्षात असली पाहिजे. तर 1000 रुपये त्यांनी शहरी भागासाठी, 816 ग्रामीण भागासाठी. आणि ह्याच्यानुसार त्यांना जी पॉवर्टी आढळली ती म्हणजे एकूण भारतामध्ये 21.9% त्यांना गरिबी रेट आढळला. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 25.7% तर शहरी भागामध्ये 13.7% गरिबी आढळली. बघा आता आपल्याला फक्त खायला 800 रुपये लागणार एक अंदाज आपण काढला होता. म्हणजे वरच्या 16 रुपयामध्ये तुम्हाला हेल्थ आणि एज्युकेशन मिळतं किंवा वरच्या 100-200 रुपयामध्ये सर्व काही शहरी भागात मिळतं. आता याचा उद्देश हा नाही की आपल्याला गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट ओपिनियन तयार करायची किंवा गव्हर्नमेंटला अपोज करायचं आहे. वी आर फ्युचर ॲस्पायरंट्स. तर आपल्याला गव्हर्नमेंटसोबत चालायचं आहे आणि गव्हर्नमेंटसोबत चालायचं याचा अर्थ असा नाही की गव्हर्नमेंटच्या ज्या चुका आहेत, गव्हर्नमेंट जिथे कमी पडत आहे तिथे दुर्लक्ष करणं, त्या चुकांची उजळणी परत न करता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं हे आपलं काम आहे आणि तेच आपल्याला करायचं आहे. गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलायचं नाही इंटरव्ह्यूमध्ये, नाही UPSC मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये. पण गव्हर्नमेंटच्या सोबत चालणं म्हणजे त्या समस्यातून मार्ग काढणं. यासाठी मी तुम्हाला ही आकडेवारी सांगतोय आणि आपली खरी कंडिशन कळवा यासाठी. ओके, तर बघा फक्त 816 रुपये आणि 1000 रुपये पकडले आणि त्याच्यानुसार पूर्ण भारतात फक्त 21% गरीब आहे. वाटतं तुम्हाला आपल्या भारताची परिस्थिती पाहून, जिथे 40% लोकांना आजही 3 टाईमचं व्यवस्थित जीवन मिळत नाही, तिथे फक्त 21% गरीब आहेत. आणि ग्रामीण शहरीची ही आकडेवारी आहे. शहरी भागात फक्त 13% आहे. सो भारत एक हेवीली डेन्स्ड पॉप्युलेटेड कंट्री आहे. खूप जास्त घनता आहे लोकांची, खूप जास्त लूपहोल्स याच्यामध्ये आहे. तर एकदम ॲक्युरेट आकडेवारी आजच्या 21व्या शतकामध्ये पूर्ण तंत्रज्ञान लावूनसुद्धा मिळू शकणार नाही. तर साहजिक लूपहोल्स असणार, पण हे लूपहोल जास्तीत जास्त हे लूपहोल्स आपल्याला कसे भरून काढता येतील याच्यावरती आपला फोकस असला पाहिजे. ओके, नाव तेंडुलकर समिती झाली. आता आपल्याला शेवटी बघायची आहे सी रंगराजन समिती. ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे कारण की आज आपली गरिबी त्या समितीच्या मेजरमेंटनुसार मोजली जाते. त्याच्यामुळे आपण त्याचा सेपरेट अभ्यास करणार आहोत. आता आपण पाहणार आहोत आपली सी रंगराजन यांचा अभ्यासगट. तर मित्रांनो, कार्यालयीन अंदाज प्लॅनिंग कमिशनचं जे सगळ्यात शेवटचं कार्यदल होतं ते म्हणजे सी रंगराजन आणि सगळ्यात महत्त्वाचं सुद्धा ते होतं, सगळ्यात लेटेस्ट पण तेच आहे. आज 2019-20 आपलं जे आर्थिक वर्ष चालू आहे, 2021 जे आर्थिक वर्ष चालू आहे त्याच्यामध्ये जी पॉवर्टी आपण काउंट करतो ते सुद्धा त्याला आदर्श कोणतं मानतो आपण, सी रंगराजन यांच्या समितीचा अहवालच. 2012मध्ये त्यांच्या समितीची आपण म्हणतो इस्टॅब्लिशमेंट केली होती. 2 वर्षानंतर म्हणजे 2014ला त्यांनी आपला अहवाल दिला होता. 2 वर्ष त्यांनी स्टडी केला होता. त्याच्यामध्ये या समितीमध्ये बाकी सदस्य होते डॉक्टर के सुंदरम, डॉक्टर महेश व्यास, डॉक्टर महेंद्र देव आणि डॉक्टर श्री के एल दत्ता ह्या मेंबर्स याच्यामध्ये समावेश होता. ह्या मेंबर्सचे नावसुद्धा लक्षात असू द्या कारण की एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये कुठेही प्रश्न येऊ शकतो कारण की याच्या आधीसुद्धा खूप सारे प्रश्न सी रंगराजन यांच्या समितीवरती आलेले आहेत. आता यानं केलं काय तर आपण बघता अलग समितीनं पॉवर्टी बास्केटची कन्सेप्ट दिली, लाकडावाला समितीनं त्या पॉवर्टी बास्केटच्या कन्सेप्टला पुढं चालवलं आणि त्याच्यामध्ये फक्त एकच घट होता अन्न. मग आले तेंडुलकर यांनी काय केलं, पॉवर्टी बास्केटमध्ये अन्नशिवाय एज्युकेशन आणि हेल्थ हे 2 घटक टाकले, म्हणजे पॉवर्टी बास्केटमध्ये 3 घटक झाले. आता झालं काय, आता ह्या पॉवर्टी बास्केटला आहे तसंच ठेवलं सी रंगराजन, पण त्याच्यामधल्या गोष्टींना पूर्णपणे बदललं. केलं काय, आता ह्याच्यावरती जस्ट काही वर्षापूर्वीसुद्धा क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. टोटल पॉवर्टी बास्केटमध्ये त्यांनी सी रंगराजांनी 5 घटक ठेवले. 5 घटक आपल्या गरिबीच्या टोपलीमध्ये. सगळ्यात पहिले आपण ज्याला म्हणायचो अन्न, आता ह्या अन्नाचं नाव बदललं आणि तिथं केलं पोषणयुक्त आहार किंवा याला आपण म्हणतो न्यूट्रिशियस फूड. पोषणयुक्त आहार, अन्नाचं नाव बदलून पोषणयुक्त आहार केलं. पोषणयुक्त आहार आणि अन्नामध्ये फरक आहे. अन्न म्हणजे फक्त कॅलरी पूर्ण करणार आहे, पण आपल्याला भारतामध्ये किंवा आपल्याला ह्या पृथ्वी तलावरती जगायचं आहे, आपली योग्य वाढ करायची आहे, तर आपल्याला योग्य प्रोटीन, योग्य फॅट, योग्य न्यूट्रिशन्सची गरज आहे की नाही. तर हे न्यूट्रिशन्स त्या अन्नामधून भेटले पाहिजे.
फक्त कॅलरीज आता काउंट नाही होणार, तर त्या अन्नामधनं आपल्याला किती प्रोटीन मिळतं, किती फॅट मिळतं, किती न्यूट्रिएंट्स मिळत आहेत, या सगळ्यांचा देखील त्याच्यामध्ये अभ्यास होणार आहे. तर सगळ्यात पहिले ते केलं पोषणयुक्त आहार. कारण की भारतामध्ये कसं होतं, भारतामध्ये आज पण बघितलं आपण कुपोषणाचे जर वेगवेगळे प्रकार काउंट केले तर भारतातले 40% जास्त जे 5 वर्षाखालचे बालक आहेत ते विविध प्रकारे अफेक्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये एकदम सिव्हिअर मालन्यूट्रिशन बघितलं ते सुद्धा भारतामध्ये जगाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. तर मालन्यूट्रिशन कमी करायचं आहे, पोषण वाढवायचं आहे, बिमार जे आपण पडत आहोत त्याचं प्रमाण कमी करायचं आहे. तर आपल्याला पोषणयुक्त आहार मिळणं गरजेचं आहे. कारण की सरकारसाठी एखादा नागरिक बिमार पडल्यानंतर खर्च करण्यापेक्षा त्याला बिमार न पडून देण्यामध्ये खर्च केलेलं परवडत असतं. कारण की तो जर बिमार पडला तर त्याचं कामाचे तास निघून जातात, वर्किंग डेज आपण ज्याला म्हणतो, वर्किंग आवर्स, वर्किंग डेज ते निघून जातात, प्लस त्याच्यावर खर्च पण करावा लागतो. आणि जर तो बिमार पडला नाही तर तो खर्च तर वाचतोच, परंतु तेवढा दिवस तो कामही जास्त करतो. तर त्यासाठी पोषण असणं खूप महत्त्वाचं आहे. इथे पोषणयुक्त आहार घटक आणला गेला. सेकंड थिंग याच्यामध्ये टाकली ती म्हणजे शिक्षण. शिक्षणाशिवाय काहीतरी होऊ शकतं का? काहीच नाही होणार. तर शिक्षण याच्यामध्ये टाकलं. थर्ड थिंग म्हणजे घराचे भाडे इथे टाकलेलं आहे. चौथं गाडीचा किराया. आणि पाचवं म्हणजे कपडे, क्लोदिंग याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडला असेल, हेल्थ कुठं आहे? कारण की एवढे मोठे पॅरामीटर्स आहेत पण याच्यामध्ये हेल्थ टाकलंच नाही आहे. ओके, त्याच्यावर पण डिस्कस करूयात आपण. आता शिक्षण मिळालंच पाहिजे, गव्हर्नमेंटद्वारे आपल्याला दिलं जातं किंवा आपण बाहेरून घेतो. शिक्षण एक आज आपण बघतो मूलभूत अधिकार म्हणून त्याला मान्य केलेलं आहे. राईट टू एज्युकेशन आपण आणलेलं आहे. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असून, पब्लिक इन्स्टिट्यूट असून तुम्हाला शिक्षण घेण्याचा गव्हर्नमेंटनं अधिकार दिलेला आहे. ओके, तर शिक्षण आहे. घराचे भाडे इथे पकडले, स्वतःचं घर नाही. कारण की भारत तेवढा अजून डेव्हलप झालेलं नाही आहे. आपण जर स्वतःचं घर काउंट करायला गेलो तर आपली पॉवर्टी 60-70% पुढे जाईल. ओके, तर भारत सध्या या कंडिशनला आहे की त्याला फक्त निवारा भेटला पाहिजे, जरी तो रेंटेड असेल तरी चालेल. तर इथे घराचे भाडे, ना की स्वतःचं घर, प्लस गाडीचा किराया, गाडीचा जो एक्सपेंडिचर ऑफ व्हेकल आपण ज्याला म्हणतो, बस वापरतो आपण किंवा ट्रेन वापरतो, जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते वापरतो किंवा काही प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आपण वापरत असतो, त्याचा किराया याच्यामध्ये. स्वतःचं वाहन नाही घेतलं. 130 कोटी लोक रस्त्यावरती वाहन चालू लागले तर आपण वाहन कुठे चालवावं की उडवावं हा प्रश्न आपल्याला पडेल. ओके, तर इथे स्वतः म्हणजे ते इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून झालं. पॉवर्टीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर स्वतःचं वाहन बऱ्याचशा कंट्रीजमध्ये आजही काउंट केलं जातं. स्वतःचं घर, स्वतःची गाडी. आपल्या भारताची ती कंडिशन आणखी आलेली नाही. तर इथं आपण काय करतो, घराचे भाडे आणि गाडीचा किराया काउंट करतो ना. शेवटी आहे क्लोदिंग, कपडे अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जसं मी सांगितलंच आहे, तर तो इथे काउंट केला जातो. आता हेल्थ ह्याच्यामध्ये नाही पकडला का? कारण की आता बघा, भारतानं याच्यापासून आपण पोषणयुक्त आहार घटक आणलेला आहे. अन्नापासून पोषणयुक्त आहारावरती आपण गेलेलो आहे. त्याचा अर्थ आपण बिमार कमी पडणार किंवा बिमार पडण्याचे चान्सेस आपले खूप कमी असणार. कारण की आपण फक्त अन्न घेतो आहेत का? आपण पोषणयुक्त अन्न घेतो आहेत. याचा अर्थ मला न्यूट्रिएंट्स मिळत आहेत, मला बाकी गोष्टी व्यवस्थित मिळत आहेत, म्हणजे मी कमीत कमी बिमार पडणार. आणि तरी मी बिमार पडलोच तर गव्हर्नमेंटनं, आपण म्हणतो ना, गव्हर्नमेंटच्या हेल्थ केअरमध्ये जाऊन मी हेल्थ सर्व्हिस घेणार आहे. म्हणजे मी गरीब असेल तर मला ती फ्रीमध्ये मिळेल, आणि मग जर मी अबोव पॉवर्टी लाईन किंवा मी जर श्रीमंत असेल तर मी ती पैशाने घेऊ शकेल. म्हणून तो ह्याच्यामध्ये टाकण्यात आलेला नाही. ओके, हे फक्त 5 घटक त्याच्यामध्ये होते. 5ची घटक लक्षात राहू द्या. कधीही तुम्हाला ब्लफ करण्यासाठी इथे हेल्थ टाकला जाऊ शकतो, तर हेल्थ ह्याच्यामध्ये नाही आहे. आता आपण बघितलं की 49 रुपयावरून 200 रुपये झालं, तर 200 रुपयावरून 816 रुपये झालं होतं. आता 5 घटक आहेत. आता कमीत कमी 3-4 हजार रुपये तर व्हायला पाहिजे ना प्रत्येक महिन्याला. कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इमॅजिनेशन करा की 2014ला अहवाल दिलेला आहे आणि 2015-16पासून हे लागू केले गेलेलं आहे. तर साहजिकच 4-5 वर्षापूर्वी तुम्हाला 1000 रुपयामध्ये सगळं काय मिळू शकतं का? या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत. आज आपण कपडे घ्यायला गेलो की 2-4 हजार रुपये खर्च करून येतो इझी. बाकी गोष्टींसाठी तो किती पैसा लागतो? परंतु आता जेव्हा ह्या 5 गोष्टी आपल्या याच्यामध्ये इन्क्लूड केल्या गेल्या, त्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी 972 रुपये, तर शहरी भागासाठी, अर्बन भागासाठी 1407 रुपये पकडण्यात आले. ग्रामीण भागासाठी 972 रुपये प्रति महिना, आणि शहरी भागासाठी 1400 रुपये प्रति मंथ. आता मला सांगा, आपल्या शहरी भागामध्ये 1500 रुपये, 1400, आपण 1500 रुपये जरी पकडले तरी सगळ्या गोष्टी भागतात का? ओके,
तर ह्या गोष्टी आहेत. आता ठीक आहे, 5 गोष्टी राहिलेल्या आहेत. मग याच्यानंतर काय झालं, याच्यानंतर प्लॅनिंग कमिशन काढून टाकलं, प्लॅनिंग कमिशन निघून गेलं आणि मग आलं नीती आयोग. मग नीती आयोगाने काय केलं, नीती आयोग तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लेटेस्ट बॉडी आहे, 2014 नंतर तिचं फॉर्मेशन झालं होतं आणि ती एक थिंक टँक म्हणून काम करणार, ना की डिसिजन मेकर म्हणून काम. जस्ट थिंक टँक, सजेशन देणार, गव्हर्नमेंटला अप्रूव्ह करणार तर डिसिजन होणार, नाही तर नाही होणार. तर जेव्हा नीती आयोग आलं, तर नीती आयोगानं काय केलं, 2015मध्ये 2015मध्ये पनगारिया यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. पनगारिया हे स्वतः नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोगाचे डेप्युटी चेअरमन होते, उपाध्यक्ष होते. तर स्वतः त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी गट प्रस्थापित केला, पनगारिया आपण कार्यदल म्हणतो. तर या कार्यदलाने कोणतीही आकडेवारी नाही दिली, पण या कार्यदलाने एक सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास केला, तो म्हणजे गरिबी मापन. आपण जो करतो ना गरिबी मापन, या गरिबी काउंट करण्याचा किंवा मापन करण्याचा ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्देश काय असला पाहिजे, कशामुळे आपण काउंट करायची गरिबी. कारण की 2015 नंतर आपल्या सगळ्यांना माहीत असेल, आपण MDG संपलं होतं, आपण SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ॲक्सेप्ट केलेले जगभरामध्ये. जगभरामध्ये जेवढे युनायटेड नेशनचे जे सदस्य राष्ट्र त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेले, आपण पण केलेले, ज्याच्यानुसार 2030पर्यंत भारतातली पूर्ण पॉवर्टी इलिमिनेट करायची आहे. तर 2015ला पनगारिया कार्यदलाला तेच ऑब्जेक्टिव्ह दिलं की बाबा आपल्याला 2030 म्हणजे इथून पुढे आपल्याला पॉवर्टी नष्ट करायची आहे. आणि त्याच्यासाठी मग गरिबी नष्ट करायची आहे, तर गरिबी मापण्याचा उद्देश आणि गरिबी मापण्याची पद्धत बदलली पाहिजे की नाही आपण. आता रंगराजन यांच्या आकडेवारीनुसार काम चालतं आहे, परंतु इथून पुढे आता जे अभ्यासगट येतील, जे अभ्यास करतील आणि जे आकडेवारी देतील, त्यांच्यासाठी फाउंडेशन निर्माण करण्याचं काम पनगारिया यांनी केलं की गरिबी मापण्याचा उद्देश काय असला पाहिजे आणि ते कशा प्रकारे झालं पाहिजे. मग आता इथून पुढे जे काही वेगवेगळे कार्यदल येतील ते त्यानुसार जे काही गाईडलाईन्स यांना पनगारिया समितीने दिले असेल त्यानुसार कार्य करतील. तर मित्रांनो, हे बघितले आपण आत्तापर्यंतचे भारतातले गरिबी मोजणीसाठी स्थापन केलेले विविध कार्यदल आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट, पॉवर्टी गॅपपासून फायनान्स कमिशनच्या राज्य जो खर्च करतो आहे त्याच्यानुसार आपण बघितलेलं आहे. देन पॉवर्टी बास्केटची आपण कन्सेप्ट बघितले, खूप साऱ्या कन्सेप्ट याच्यामध्ये येऊन गेलेले आहेत. पहिल्यांदा बघत नसताना एकदम फास्ट फॉरवर्ड लेक्चर पाहत जाऊ नका, कारण की हे लेक्चर डीप आहेत, याच्यामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट, खूप साऱ्या फॅक्ट्स असतात. वही पेनसोबत घेऊन बसत जा आणि लेक्चर तो कळत नसेल तर वापस रिवाइंड करून बघत जा. रिवाइंड करून बघत बसण्यानं मला खूप जास्त काय मिळणार आहे असं नाही आहे, पण तुम्हाला जे नॉलेज मिळेल ते अल्टिमेट असेल, ते एक्झामला कामाला येणार आहे. ओके, तर आज आपलं पॉवर्टी चॅप्टर आपण इथेच थांबूया. आज इथेच थांबत आहोत आपण. नवीन चॅप्टरसोबत नवीन टॉपिकसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.